असं आहे की सुनील तटकरे ह्यांनी एक विधान केलं आणि सांगितलं की शरद पवार साहेबाच्या गटातले पक्षातले 6 लोक हे सोनियाजींना भेटायला वेळ मागतायत. मुळात परिस्थिती अशी आहे की आता जे आमच्याकडनं जाणार होते, ज्यांना त्यांच्या घरात डोकायचं होतं, ती सगळी लोक आमच्याकडून निघून गेलेली आहेत. आता ज्याचं सिल्वर वोकवर आणि शरद पवार साहेबावर प्रेम आहे असेच निष्ठावंत कार्यकर्ते सगळे आता पक्षामध्ये शिल्लक राहिलेत. मुळात 4 जूनच्या नंतर आपल्या पक्षातली आमदार आता निघून जातील. ते सगळे 4 जूनच्या नंतर अजित पवार गटातले सगळे लोक अस्वस्थ झालेत आणि मग ह्या अस्वस्थ झालेली लोक टिकवायची म्हणून सुनील तटकरे हे केविलवाना प्रयत्न करतायत आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण करतायत. मुळात सुनील तटकरेंना माहिती आहे की आता बरेच लोक पवारसाहेबाच्या संपर्कात त्या ठिकाणी अजितदादाच्या गटातले गेलेत, पण सुनील तटकरेंना मात्र शरद पवार साहेबाकडे एंट्री मिळणार नाही. म्हणून आता अजितदादाची जहाज ही बुडती आहे आणि ह्या जहाजेतून सगळ्यात अगोदर जर कोण उडी मारून भाजपमध्ये जाणार आहे तर ते सुनील तटकरे आहेत. म्हणून हे आमदार आता दुसऱ्या पक्षात जाऊ नयेत, आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीत त्यांनी यावं, यासाठी हा सुनील तटकरेंचा केविलवाना प्रयत्न आहे. आणि 4 जूनच्या नंतर हा महाराष्ट्र बघेल की अजितदादा गटातले आमदार फुटणार आहेत की शरद पवार साहेबाच्या गटातले आमदार फुटणार आहे, हे महाराष्ट्र बघणारच आहे. आपल्याकडे पण काय माहिती असेल ना 4 जून नंतर काय होणार आहे? असं आहे की सुनील तटकरेंनी त्यांचं घर आता बघावं. लोकसभेच्या अगोदर निलेश लंके, बजरंग सोनवणे असे बरेच लोक आलेत आणि आता अजून बरेच लोक संपर्क करतायत. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आदरणीय शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई हे ठरवतील कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही. कारण आता येणाराची गर्दी वाढणार आहे, पण आता कुणाला घ्यायचं आहे हे मात्र आदरणीय पवारसाहेब ठरवणार आहेत. ते 100% भारतीय जनता पार्टीत जाणार आहेत. आमचे कोणी आमदार सोनियाजींना भेटायला आणि आमच्यातलं कोण जाणार नाही, कारण ज्यांना जायचं होतं ते सगळी घाण आमच्या पक्षातून निघून गेलेली आहे. आता ज्यांचं सिल्वर वकोर आणि शरद पवार साहेबांच्यावर प्रेम आहे तीच लोक आता आमच्या पक्षात राहिलेली आहे, त्याच्यामुळे त्यातलं कोण जाणार नाही. पण सुनील तटकरे ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या पक्षाचं अस्तित्व 4 तारखेच्या नंतर शिल्लक राहणार नाही हे सुनील तटकरेंना माहिती आहे. गरवारे क्लबमध्ये जे मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांची जर भाषणं बघितली तर पराभूत मानसिकतेतून त्यांनी भाषणं केलेली आहेत. मुळात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 100, 150 कोटी रुपये खर्च करून लोकांना पैसे देऊन देखील त्यांना एकही जागा मिळत नाही लोकसभेची, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून आता अजितदादा गटाचं अस्तित्व संपणार आहे, अजितदादाची नौका बुडणार आहे. म्हणून त्या नौकेतून सगळ्यात पहिली उडी कोण मारणार आहे तर ते सुनील तटकरे मारणार आहेत. आणि त्यांना माहिती आहे शरद पवार साहेब आपल्याला घेणार नाहीत, म्हणून त्यांना आता काही आमदार जर सोबत घ्यायचे आणि माजी खासदार होऊन किमान भारतीय जनता पार्टीत काही आमदार आपल्यासोबत आले तर आपल्याला काहीतरी मिळेल, यासाठी ते आता संभ्रमाचं वातावरण करण्याचा केविलवाना प्रयत्न हे अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे करत आहेत. आणि मुळात त्यांच्या पक्षात काय चाललंय, कोणते नेते काय बोलतायत, भुजबळ साहेब काय बोलतायत, त्यांचे आमदार कुणाशी संपर्क करतायत, याच्यावर आता सुनील तटकरेंनी जर जास्त लक्ष दिलं तर ते बरं होईल. जसं निलेश लंके आणि बजरंग सोनवणे हे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आलेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर 4 जूनला जसा पोळ्यात बैल बाहेर निघतात, पोळा फुटतो आणि बैल जसे सुटतात आणि ते कुणाचं ऐकत नाहीत, तसं 4 जूनच्या नंतर अजितदादा गटाची अवस्था होणार आहे. आमदार हे पोळ्यातली बैल फुटल्यासारखी फुटणार आहेत आणि हे कुणाचंही ऐकणार नाहीत. त्याच्यामुळे नैराश्यातून ते हे असा संभ्रम त्या ठिकाणी तयार करतायत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.